आजच्या आधुनिक काळात नात्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक एकनिष्ठ नात्यांबरोबरच ओपन रिलेशनशिप ही संकल्पना देखील चर्चेत आली आहे. ओपन रिलेशनशिप म्हणजे असे नाते ज्यामध्ये दोन्ही पार्टनर्स परस्पर संमतीने एकमेकांशिवाय इतर लोकांशीही भावनिक किंवा शारीरिक संबंध ठेवू शकतात. यात फसवणूक नसते, कारण सर्व काही स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे ठरवलेले असते. या प्रकारच्या नात्याचा पाया म्हणजे प्रामाणिकपणा आणि संवाद. पारंपरिक नात्यांमध्ये एकच व्यक्ती, एकच नातं ही अपेक्षा असते, तर ओपन रिलेशनशिपमध्ये दोघेही आपापल्या मर्यादा, नियम आणि अपेक्षा आधीच ठरवतात. कोणत्या गोष्टी स्वीकार्य आहेत, कोणत्या नाहीत हे स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर गैरसमज निर्माण होऊ शकतात. ओपन रिलेशनशिप सर्वांसाठी योग्य असेलच असं नाही. काही लोकांना यामध्ये स्वातंत्र्य, वैयक्तिक जागा आणि प्रामाणिकपणा वाटतो, तर काहींना असुरक्षितता, जेलसी किंवा भावनिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे अशा नात्यात प्रवेश करण्याआधी स्वतःच्या भावना, मूल्ये आणि मर्यादा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. समाजाच्या दृष्टीने पाहिलं तर अजूनही ओपन रिलेशनशिप ही संकल्पना पूर्णपणे स्वीकारली गेलेली नाही. अनेक ठिकाणी ती चुकीच्या नजरेने पाहिली जाते किंवा गैरसमजांनी भरलेली असते. पण प्रत्येक नातं हे त्या दोन व्यक्तींमध्ये असतं आणि त्यांच्या समाधानावर त्याचं यश अवलंबून असतं, हेही तितकंच खरं आहे. ओपन रिलेशनशिपमध्ये यशस्वी होण्यासाठी भावनिक परिपक्वता खूप महत्त्वाची असते. स्वतःच्या भावना सांभाळणं, पार्टनरवर विश्वास ठेवणं आणि सतत संवाद ठेवणं हे या नात्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत. केवळ ट्रेंड म्हणून किंवा कुतूहल म्हणून अशा नात्यात जाणं अनेकदा नुकसानदायक ठरू शकतं. शेवटी कोणतंही नातं असो, ते पारंपरिक असो किंवा ओपन, महत्त्वाचं म्हणजे दोघांचं आनंदी, सुरक्षित आणि प्रामाणिक असणं. नात्याचा प्रकार नाही, तर त्यातील विश्वास, आदर आणि समजूतदारपणा हेच खरं नातं टिकवतात.